तर आजचा वर्कआउट आहे आपला स्किपिंग एक्सरसाइज। तर आज हिल ट्रेनिंग होती, पण काही कारणाने आपलं जाणं नाही झालं, त्याच्यामुळे हिल ट्रेनिंग आपण उद्या करणार आहे। तर आज आपण करू स्किपिंग एक्सरसाइज। तर आधी वॉर्मअप झाला आपलं कंप्लीट, तर आपण आता 2 ते 3 किलोमीटर जॉगिंग करू, त्याच्यानंतर स्किपिंग एक्सरसाइज करू बघू। तर स्किपिंगमध्ये बेनिफिट काय काय होते डेली स्किपिंग मारल्याने, आणि डेली किती मारायला पाहिजेत हे बघू। आणि जे नवीन असते, नवीन नवीन लोक, त्यांनी किती मारायला पाहिजेत, आणि जे रुटीनमध्ये त्यांनी किती मारायला पाहिजेत स्किपिंग, आणि स्किपिंग मारायची टेक्निक कशी आहे ही बघू। कारण की लय जणांचा प्रॉब्लेम काय होतो, स्किपिंग मारले तर आपला शिन पेन होऊन जातो डायरेक्ट उडी मारल्याने। ते स्किपिंग कशी मारायची आणि टेक्निक कशी करायची ते आज आपण बघणार आहे। तर चला आधी जॉगिंग करू, मग आपण स्किपिंग एक्सरसाइज करत जाऊ। आज आपण 4 किलोमीटर मारलं, 3 किलोमीटर टार्गेट होतं, पण 4 मारलं आज। तर 4 मारताना सेम स्पीड होती आज, जेवढी जॉगिंग करतो ना त्यापेक्षा थोडी जास्त होती यावेळेस। तर आता आता थोडा थोडा रिझल्ट दिसू राहिला मला पण। आता पहिले एवढं पळलं ना दम नव्हता लागत, आणि स्टेप बरोबर पडत नव्हती। आता हळूहळू स्टेप बरोबर पडू लागली, आणि रिदम बसू लागले। एक रनिंगचा रिदम असतो, तो स्टार्टिंगला बसत नाही, जेव्हा तुमची कंटिन्यू प्रॅक्टिस चालू असते ना, तो एक रिदम बसतो। रिदम बसला ना मग रनिंग करायला जास्त काही वाटत नाही। तर आता आपण वॉकिंग करू थोडंसं। कधी पण रनिंग करून आलोय तर वॉकिंग करायची, कमीत कमी 30-40 मीटर वॉकिंग करायची, त्याने काय होतं पूर्ण बॉडी रिलॅक्स होती तुमची। तर आता झाली आपली रनिंग कंप्लीट, तर आपण स्किपिंग मारणार आहे। स्किपिंगची सेट, तर किती सेट मारणार आहे काय मारणार ते बघू आपण आता। पण ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, रनिंग करणं चालू केली तर एक डायरेक्ट रिझल्ट भेटत नाही तुम्हाला। हळूहळू 1 महिना 2 महिने 3 महिने हळूहळू रिझल्ट भेटतो, आणि हे पेशन्सचं गेम आहे। ह्याने कंटिन्यू असलं तरच तुम्हाला रिझल्ट भेटेल। तुम्ही कधी येता कधी नाही येत, कधी वर्कआउट करणार कधी नाही करणार, ह्याने रिझल्ट बघायला भेटणार नाही तुम्हाला। कमीत कमी 2 ते 3 महिने पुढेच तुम्हाला डिफरन्स दिसून येतो डायरेक्ट। पहिले स्टार्टिंगला काय होतं, तुमचे वर्कआउट केलं तर पाय दुखते, इंजुरी होती, मसल पेन होतो। तर नंतर काय होतं, किती वर्कआउट करा इंजुरी होत नाही, मसल पेन होत नाही, आणि स्टॅमिना वाढतो तुमचा। हाच फंडा आहे। पहिले रनिंग केलं पाय दुखत होते, आता किती केलं ना दम लागेल पण पाय दुखत नाही, कारण की मसलला सवय होऊन गेली ती। तर हे फंडा असतो कंटिन्यू। एकच म्हणणं आहे तुमचं, प्रॅक्टिस कोणती पण करा, पण कंटिन्यू करा। तुम्ही कंटिन्यू केली तरच तुम्हाला रिझल्ट भेटतो, नाही तर भेटत नाही। तर चला आपण आता स्किपिंग एक्सरसाइज करू।
आपली स्किपिंग कंप्लीट झाली, 100-100चे आपण 10 सेट मारले. तर नवीन लोकांनी काय करायचं माहिती आहे का, जे नवीन बिगिनर असते, रनिंग चालू करते नवीन नवीन, त्यांनी काय करायचं, रनिंगच्या झाल्यानंतर तर 20-20चे 10 सेट मारायचे, नाही तर 5 सेट मारायचे, जसं तुमची स्टॅमिना असेल तसा. कारण की 20-20चे मारायचे, नंतर 30-30चे, 40-40चे, 50-50चे, जसं तुमचा स्टॅमिना वाढेल तसं तसं तुम्ही स्किपिंग वाढवत जा. ह्यानी काय होतं, रनिंग करण्याने स्टॅमिना वाढतो, पण हे एक एक्स्ट्रा स्टॅमिना असतो बूस्ट. ह्यानी काय होतं, स्पार्क पॉवर येते, अजून तुमचा स्टॅमिना वाढतो, तुमचे थाईज आणि काप्स एकदम मजबूत होते. ह्या गोष्टी एक्स्ट्रा फरक पडते. म्हणजे जेवढी तुमची रनिंग तुमची महिनाभरात कव्हर करशाल, तेवढं तुमचे 20 दिवसात कव्हर होईल रनिंग. हा बंड असतो असा. तर नवीन नवीन असले तर पण एक गोष्ट आहे, रनिंगच्या नंतर स्किपिंग मारा. रनिंगच्या आधी जर तुम्ही स्किपिंग मारली तर रनिंगला तुमची एनर्जी राहत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, रनिंग वर्कआउट झाला त्याच्यानंतर स्किपिंगचे एक्स्ट्रा सेट करायचे. म्हणून मग आपण जेवढी ताकद असली तेवढी ताकदीने मारतो. मग शेवटी स्टार्टिंगलाच मारली तुम्ही स्किपिंग, नंतर रनिंगला परफॉर्मन्स राहत नाही. त्याच्यामुळं रनिंग झाल्यानंतर स्किपिंग मारा. चला तर आपण आता स्ट्रेचिंग करू आता.